देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए सलामीची जोडी मैदानाच्या आत एंटर झालेली पाहायला मिळते। अजय गवते आणि गणेश धवल धाबड अजय गवते पाहायला मिळतोय, त्याच्या समवेत आपण गणेश धाबडला पाहतोय। शिवन्या स्पोर्ट्स दामणी संघाचे दोन मुख्य फलंदाज ओळखले जात आहेत। सुरुवात महत्त्वाची झाली तर निश्चितपणे एक मोठा टार्गेट सेट केला जाईल, कारण अजय गवते अगदी 50 फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय। 2025 मध्ये चांगली कामगिरी झाली आहे अजय गवतेच्या माध्यमातून। अगदी क्षेत्ररक्षण असू द्यात, गोलंदाजी असू द्यात, फलंदाजी, प्रांतांचा येतो ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले गेम ऑन। पहिला चेंडू यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय। अक्षय सारमल संघाचा अक्षय अगदी धुव्वाधार गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती भेदक मारणा करणारी ही बुलेट ट्रेन पाहायला मिळतीये। पहिला चेंडू यावेळेला शॉट अँड पुल करण्याचा प्रयत्न, लीडिंग एज झाली आहे अजय गवते। बड़ी मछली जाल में फंस गई है, बॅक टू द डगआउट अजय गवते। पहिल्या चेंडूवरती त्याला मात्र जाळ्यामध्ये अडकवलं गेलंय। न्यू बॅटर मैदानाच्या आत विलास पागी, हो विलास पागी देखील एक चांगला फलंदाज आहे, परंतु अजय गवतेला मात्र सस्त्यामध्ये मात्र अगदी पहिल्या चेंडूवरती गारद केलं गेलंय। क्या बात आहे अक्षय, लाजवाब गोलंदाजी। स्ट्राइक एंड वरती विलास पागीला पाहतोय तर बुलेट ट्रेन अगदी पहिल्या चेंडूवरती विकेट। अक्षय यावेळेस देखील लाजवाब चेंडू, तेज तर्रार गोलंदाजी केली जाते, लाजवाब। यावेळेस मात्र शॉर्ट चेंडू पाहायला मिळाला, या दिवसा देखील त्यावरती अजय गवतेला पूर्णपणे फसवलं गेलं। हा चेंडू देखील सफल चांगला चेंडू पाहायला मिळाला। शॉर्ट चेंडू, वेगवान चेंडू हाताळले जात आहेत, पूर्णपणे पुल करण्याचा प्रयत्न या चेंडूवरती देखील केला गेला होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही। चांगली गोलंदाजी, लाजवाब कामगिरी केली जाते अक्षयच्या माध्यमातून। मेंडेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये, स्लॉकच्या षटकामध्ये अशा प्रकारे कामगिरी म्हणजेच एक खऱ्या अर्थानं फलंदाजाला जखडून ठेवणारी। हो यावेळेस मात्र केवळ हलक्या हातानं कट केलं, एक सिंगल धाव घेतली गेली। 38 मध्ये चेंडू उडवला होता, सिंगलनं संघाचं खातं खोललं गेलं या तिसऱ्या चेंडूवरती। चांगली कामगिरी, सुरेख सारमाल संघाचा हा गोलंदाज अक्षय मात्र चांगली गोलंदाजी करतोय। हो यावेळेस चेंडू उडवलाय फाईन लेगच्या दिशेला, वेगवान आउटफील्ड अतिशय फास्ट पाहायला मिळते। चेंडू फरार झालाय, पंच सांगतायत इट्स अ 4 रन। लाजवाब, चांगला फटका, अगदी स्वतःला
थांबून ठेवलं, चेंडूला स्वतःवरती येऊ दिलं. त्यानंतर हा फटका पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय आणि आउटफील्ड इतकी फास्ट आहे की चेंडू मात्र थांबवणं कठीण यावेळेस पाहायला मिळालं. चेंडू सीमा रेषेपार 4 धाब्यांसाठी पोहोचला. या चौकाराने धावफलक 5 या आकड्यावरती. गणेश धाबट यावेळेस मात्र सेन्सिबल एक चौकार आल्यानंतर यावेळेस मात्र हलक्या हाताने चेंडूला केवळ कट केलं. चांगल्या चेंडूचा सन्मान केला गेलाय. गणेश धाबट हा देखील एक चांगला फलंदाज आहे. विकेटवरती जास्त काळ मात्र राहिला तर मात्र गोलंदाजासाठी कर्दन काल ठरू शकतो. कारण ज्याच्या वेळेस आम्ही गणेश धाबटची फलंदाजी पाहिली आहे सेट झाल्यानंतर तो मात्र अगदी पूर्णपणे हवी होऊन गोलंदाजांवरती फलंदाजी करत असतो. ओहो यावेळेस ऑफस्टिकच्या खूपच बाहेर चेंडू. पंच सांगतायत इट्स अ व्हाईट बॉल. यावेळेस मात्र गोलंदाजाकडनं रिव्ह्यू घेतला गेलाय. पंचांचा निर्णय आहे वाईट चेंडू. आक्षेप यावेळेस पाहायला मिळतोय. चेक केलं जाईल. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये निलेजी महाजन आहेत सर आणि त्यांच्या माध्यमातून चेक केलं जातंय. अगदी क्रिकेटमध्ये प्रत्येक रन महत्वाचा या अनुषंगाने हा वेळ घेतला जातोय. हरकत नाही. ऑनफिल्ड अंपायर डिसिजन यावेळेस मात्र गोलंदाज अगदी चेंडू हाताळल्यानंतर पंचांच्या मध्ये आलाय आणि त्यामुळे हा चेंडू मात्र दिसत नाहीये. लाईनच्या मध्ये आलाय आणि पंचांचा निर्णय ऑनफिल्ड हा चेंडू वाईट असेल. ओहो फुल ऑफ लाईनचा चेंडू. यावेळेस मात्र फटका इतका जबरदस्त होता की अक्षयने हात देखील घातला नाही चेंडूचा. ओहो गणेश धाबट याच्या बॅट मधनं या 2 धाबा आल्या आहेत. षटक क्रमांक पहिले या ठिकाणी समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 8 धाबा. अगदी सस्त्यामध्ये अजय गवते बाद झाल्यानंतर यावेळेस मात्र पूर्ण जबाबदारी आली आहे गणेश धाबट आणि विलास पागी या 2 फलंदाजांवरती. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये 1 गडी बाद 8 धाबा धामणी टीमच्या खात्यामध्ये पाहायला मिळत आहेत. शिवन्या स्पोर्ट्स धामणी संघ यावेळेस फलंदाजी करतोय. नाणेफेकीचा कौल विजय झाल्यानंतर त्यांनी मात्र फलंदाजी स्वीकारली. क्षेत्ररक्षणासाठी इन्व्हाइट केलं सारमाल टीमला. सुरुवात पाहतोय पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं की पहिल्या चेंडूवरती अजय गवतेला मात्र अगदी सस्त्यामध्ये बाद केलं 0 या अंकावरती. त्यानंतर आलेला फलंदाज हे 2 फलंदाज आपण पाहतोय गणेश धाबट आणि त्याचा साथ देण्यासाठी विलास पागी यांना मात्र पहिल्या षटकामध्ये जमा केल्या 8 धाबा. षटक क्रमांक दुसरे मार्गस्थ होतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती यावेळेस दर्शन पाहायला मिळतोय. ओहो फुल ऑफ लेनचा चेंडू होता. यावेळेस चेंडू 30 यार्ड मध्ये रोखवण्याचा अगदी एफर्ट 100%, परंतु चेंडू सीमा रेषे पार स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन पार. यावेळेस मात्र चेंडू कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. फटका ला जवाब 4 धाब्यांसाठी. शरीर यष्टीपासून हा चेंडू दूर होता. बॅटचा स्पेस ओपन केला. अगदी टायमिंग पाहायला मिळालं या फटक्यावरती. चेंडू मात्र 30 यार्ड मध्ये रोखण्याचा प्रयत्न ला जवाब होता, परंतु बीट करून चेंडू निघून गेला कव्हरच्या दिशेला 4 धाब्यांसाठी. ओहो कोलवा टप्प्याचा चेंडू उडवला सेफ झोन. अगदी स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळतोय 4 धाब्यांसाठी. बॅक टू बॅकचा चौकार पाहायला मिळत आहेत. विलास पागीच्या बॅट मधनं येत आहेत बॅक टू बॅक 2 चौकार. विलास पागी यावेळेस मात्र हबी झालाय दुसऱ्या षटकामध्ये. सांगतोय की भाई जब तक तोडेंगे नहीं हम भी छोडेंगे नहीं. सांगतोय महत्वाचा सामना आहे. या सामन्यामध्ये मात्र धाबा बनवाव्या लागतील आणि त्या अनुषंगाने मात्र फलंदाजी केली जाते. चांगली कामगिरी.
विलास पागी यावेळेस मात्र पूर्णपणे हवी होऊन खेळतोय. बॅक टू बॅकचे 2 चौकार आलेत. समाचार घेतला जातोय दर्शनचा यावेळेस मात्र दुसऱ्या षटकामध्ये. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा लोवर फुटचा चेंडू होता. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू कलेक्ट करून थ्रो करतोय. दरम्यान सिंगलची धाव यावेळेस डबल मध्ये कन्वर्ट केली गेली आहे. गुड रनिंग, चांगली रनिंग पाहायला मिळतीये. अगदी चित्त्याचा वेग, हरणाची चपलाई लाभली आहे आणि सशाची गती पाहायला मिळतीये या 2 फलंदाजांमध्ये. चांगली पार्टनरशिप बिल्डअप होतीये. अगदी मोक्या क्षणाला यावेळेस मात्र भागीदारी बनली आहे. खऱ्या अर्थानं अजय गवते सस्त्यामध्ये बाद झाल्यानंतर या दोन्ही फलंदाजांनी जबाबदारी घेतली आहे. ओहो, यावेळेस उडवलाय चेंडू. डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू खाली. परफेक्टली जजमेंट पाहायला मिळालं या जेलवरती. जेल कॅरी झालाय, फलंदाज होतोय बाद. ही हॅज गॉन. विलास पागी या ठिकाणी बाद झाला. तदनंतर येतोय न्यू बॅटर मैदानाच्या आत इंटर होतोय. अगदी कामगिरी झाली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये विलास पागीने देखील कामगिरी केली आहे, परंतु आलेला कल्पेश पागी या फलंदाजाला मात्र हा धावफलक अशाच प्रकारे चालू ठेवावा लागेल. धावफलक 18 वरती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. चांगल्या स्थितीमध्ये फलंदाजी झाली आहे. अजय गवते सस्त्यामध्ये बाद झाल्यानंतर देखील कामगिरी सुरेख राहिली आहे आणि ती कामगिरी मात्र सातत्याने ठेवावी लागेल. परंतु सारमाल संघाकडे देखील गोलंदाजी चांगली आहे. 4 षटकांचा सामना आहे आणि या 4 षटकांमध्ये चांगले गोलंदाज वापरले जातील. अगदी दर्शननं मात्र कमबॅक केलंय, म्हणायला हरकत नाहीये. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवरती दुहेरी धाव आली होती आणि तदनंतर विकेट. कमबॅक केलंय. हो, यावेळेस पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा होता, खोदून काढला गेलाय कल्पेश पागीच्या माध्यमातून. एक सिंगल आणि यावेळेस गणेश धावड सांगतोय की नाही एक सिंगल वरती संतुष्ट, कारण 2 विकेट गमावले आहेत. आता मात्र विकेट गमावली गेली तर थोडासा प्रेशर जास्तीचा पाहायला मिळेल. या अनुषंगाने आता मात्र विकेट गमवायची नाहीये, मोठे फटके खेळावे लागतील. आणि जर बघायला गेलं तर गणेश धावड षटक क्रमांक 2 यावेळेस मार्गस्थ आहे आणि सलामीला आलेला फलंदाज. आता मात्र गणेश धावडला हात खोलावे लागतील. ओहो, स्विंग. अगदी हेच टेनिस क्रिकेटमध्ये वारंवार सांगितलं जातं की वळणाचे रस्ते आणि टेनिस क्रिकेटमध्ये वळणारे चेंडू हे मात्र घातक ठरत असतात. यावेळेस तेच घडलं. चांगला चेंडू वाचवण्यात आला, सफल चेंडू पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2 समाप्त होतोय या निर्धाव चेंडूना आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 19 धावा पाहायला मिळत आहेत. जुने 2 षटक, या 2 षटकामध्ये किती धावा घेतल्या जातील? पहिल्या षटकामध्ये अक्षयनं दिला होता 8 धावा, 1 गडी बाद केला होता पहिल्या चेंडूवरती. तदनंतर दर्शन आला, दर्शनने बॅक टू बॅकचे 2 चौकार मात्र पाहायला मिळाले विलास पागीच्या बॅटमधनं. आणि दुसऱ्या षटकामध्ये खर्च झाला 11 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. एकंदरीत 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 19 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मार्गस्थ होत आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती यावेळेस धनेश येतोय. धनेश पोकळा पाहायला मिळतोय षटक क्रमांक 3 मध्ये. तर स्ट्राइक इनवरती कल्पेश पागी. धनेश पोकळा या गोलंदाजाचा सामना करण्यासाठी आपण पाहतोय स्ट्राइक इनवरती कल्पेश पागीला. ओहो, यावेळी चेंडू कट केला. 30 यार्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. फलंदाज धावचित स्वरूपात
या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. कल्पेश पागी बॅक टू द डगआउट. ओनली पागी पागी पागी. यावेळेस निलेश पागी. क्या बात है. विलास पागी बाद झाला, तदनंतर आलेला कल्पेश पागी देखील बाद होतोय. आता मात्र निलेश पागी. परंतु या संपूर्ण पागी परिवारावरती जर गणेश धावट हा मात्र अजूनही थांबून आहे. परंतु कामगिरी करावी लागेल. या मॅच मध्ये, महत्त्वाच्या मॅच मध्ये कामगिरी करून दाखवावी लागेल. धामणी संघाकडे जर बघायला गेलात तर तब्बल 8 फलंदाज आहेत आणि हे 8ही फलंदाज अगदी जर बघायला गेलात शेवटच्या मोमेंटम पर्यंत मॅच अगदी फिरवण्यामध्ये माहिर आहेत. या अनुषंगानं हलक्यात मात्र घेऊन चालणार नाही. हो हो, क्या बात है. धनेश पोकला यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी करतोय. लाजवाब, अगदी डॉमिनेट कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून केली जाते. पूर्णपणे जखडून बांधून ठेवलं गेले गणेश धावट या फलंदाजाला. हातकुलण्याचा कुठलाही मात्र यावेळेस मात्र चान्स दिला जात नाही. ओहो, लोवर फुलटा चेंडू होता, फटका फसलाय. मारायचा होता ऑन साईडच्या दिशेला. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला जाताना पाहायला मिळतोय. एक सिंगल घेतली गेली. दुहेरीची यावेळेस अपेक्षा केली जात होती परंतु नाही. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली चेंडूफेकी. परिणामी केवळ 1 धाव आणि एका धावेने धावफलक 20 या आकड्यावरती. 2-0. तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये या धावा जमा करण्यात आल्या. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे धनेश पोकला. या तिसऱ्या षटकामध्ये मात्र अप्रतिम कामगिरी करतोय. ओहो, हेलिकॉप्टर उडवलाय. लँडिंग होण्या अगोदरच मात्र त्याला पकडला गेलाय. लाजवाब झेल, अफलातून झेल टिपला गेलाय. अचूक सेफ झेल टिपला गेलाय सर. लाजवाब कामगिरी, अप्रतिम. एका हाताने झेल कॅरी करत असताना यावेळेला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. लॉंग ऑफच्या दिशेला लाजवाब कामगिरी झाली आहे. क्षेत्ररक्षक यावेळेस पाहायला मिळाला. अजितच्या माध्यमातून हा झेल टिपला गेला. फटका सुरेख होता. टायमिंग देखील प्रॉपर होतं फटक्यावरती, अंतर देखील. परंतु क्षेत्ररक्षक लाजवाब, अगदी जम्प करून हा चेंडू रोखला गेला. एका हातानं झेल कॅरी झाला. मी वारंवार टेनिस क्रिकेटमध्ये सांगत असतो की ज्या वेळेस कठीण झेल घेतले जातात अगदी सहजरित्या, परंतु सोपे झेल अगदी सोपेरित्या घेण्याचा प्रयत्न ज्या वेळेस होतो ना त्या वेळेस मात्र चुका पाहायला मिळतात. हा झेल जर बघायला गेला तर अतिशय खूप कठीण झेल होता परंतु तो सोपा होताना पाहायला मिळाला. कारण त्या कठीण झेलवरती एफर्ट मात्र जबरदस्त दिला जातो. ओहो, यावेळेस लाजवाब फटका. आता मात्र चान्स नाही. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्ट्रेट ड्राईव्ह फटका डाऊन द आउट पार्क. यावेळेस फटका पाहायला मिळतोय. 6 धाव्यांसाठी षटकार. होते ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकताय पट्ट्यामध्ये चेंडू आला आणि त्याचा कार्यक्रम झाला. काय लाजवाब फटका सजवला गेला. टायमिंग या फटक्यावरती लाजवाब होतं. या षटकारानं धावफलक पोहोचलं 26 या आकड्यावरती. 26 रन ऑन बोर्ड. आतापर्यंत धनेश पोकला चांगली कामगिरी करत होता परंतु या फटक्यानं पूर्णपणे बॅकफूट वरती ढकलला गेलाय. हो, शॉर्ट अँड पुल. यावेळेस फटका चांगला नाहीये. टायमिंग मात्र थोडंसं कमी होतं. यावेळेस झेल मात्र धरतीला दान. झेल सोडला गेला आणि यावेळेस ओव्हर थ्रोच्या रन पाहायला मिळत आहेत. ओहो, धावा किती, 4 धावा.
मी तर म्हणेल हा चेंडू रोखला नसता तरी देखील चाललं असतं, कारण ज्या ठिकाणी एक धाव होती त्या ठिकाणी घेतल्या गेल्या तब्बल 4 धावा. चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये. आणि हेच मात्र या मैदानावरती देखील पाहायला मिळालं. धर्मवीर चषकामध्ये अशा चुका मात्र करून चालणार नाहीये, कारण ज्या प्रकारे खेळाडूंसाठी हा चषक महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे धावा देखील महत्त्वाच्या आहेत मित्रांनो, कारण एका एका धावेसाठी संघर्ष करावा लागतो. टेनिस क्रिकेटमध्ये अगदी लेदर क्रिकेटमध्ये आपण देखील पाहिलंय की एक धाव घेण्यासाठी कितींदा अनेक सामने मात्र पराभूत होताना अनेक टीमला आपण पाहिलंय, आणि या चुका मात्र टाळाव्या लागतील. या 4 धावेनी धावफलक 30 या आकड्यावरती पाहायला मिळतंय. 3 षटकांची समाप्ती पाहायला मिळते. 18 चेंडूंमध्ये 30 आले आहेत. अजूनही 6 चेंडू. या कुठेतरी धावा मागात पडू शकतात टीम सारमल संघासाठी. अगदी ओव्हरथ्रो झाल्यानंतर आमच्या गुणी प्रेक्षकांचा आवाज देखील बघा कशा प्रकारे. व्यूहरचनेमध्ये थोडासा बदलाव होतोय. यावेळेस षटक क्रमांक 4 हाताळत असताना गोलंदाजी ट्रॅकवरती रणजित पाहायला मिळतोय. हो, यावेळेस मात्र फटका फसला होता. झेल टिपला गेलाय अचूक, आणि फलंदाज गणेश धाबट अगदी संपूर्ण संघाला नाराज करून तंबूच्या आश्रयाला. या फटक्याला मात्र ताकद कमी पाहायला मिळाली. निश्चितपणे त्याला दिशा देण्याचं काम केलं गेलं होतं, परंतु फटक्यावरती यावेळेस मात्र थोडीशी टायमिंग कमी पाहायला मिळालं. अचूक झेल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला टिपला गेला. फलंदाज गणेश धाबट बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आत इंटर होताना पाहायला मिळतोय अविनाश पागी. धावफलक स्थिरावलेलं पाहायला मिळतंय 30 या आकड्यावरती. या 5 शेड्यूलमध्ये मी तर म्हणेल की 10 ते 15 धाबा येणं गरजेचं आहे टीम धामणी संघासाठी. हो, स्लोवर पिच चेंडू होता. पिकअप केलं चेंडूला, आणि यावेळेस मात्र पाठवून दिला गेलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईन पार 6 धाब्यांसाठी. हो, यावेळेस फलंदाज सांगतायत कि कुछ देर की खामोशी है, फिर हमारा भी शोर आएगा कानों में. तुम्हारा तो बघता हमारा तो दौर आएगा. क्या बात है. ओहो, यावेळेस देखील उडावलाय चेंडू, परंतु यावेळेस फटका फसलाय. 38 मध्ये क्षेत्ररक्षक आहे झेल. यावेळेस फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्टला कॅरी झालाय झेल. फलंदाज होतोय बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आत इंटर होतोय किरण गवते. चला फास्ट. धावफलक पाहायला मिळतंय 36 या अंकावरती. रणजित अगदी पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त झाली. दुसऱ्या चेंडूवरती 6 धाबा आल्या. त्यानंतर पुन्हा एकदा विकेट. कमबॅक करतोय रणजित. उर्वरित 3 चेंडू, आणि 3 चेंडू महत्वाचे कोणासाठी असणार आहेत. मी तर म्हणेल धामणी संघासाठी हे महत्वाचे मानले जातील, कारण धावफलक बघायला गेलं तर 36. अजूनही या 3 चेंडूंमध्ये 10 ते 12 धाबा येणं गरजेचं. ओहो, यावेळेस रणजित लेंथ आणि लाईन यावेळेस चेक झाली आहे. अगदी ऑफस्टिकच्या खूपच बाहेर चेंडू पंच सांगतायत इट्स अ वाईट बॉल. रणजितला हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल. आपण पाहतायत ऐकतायत अगदी घर बसल्या लाईव्ह टीमच्या माध्यमातून
ही संपूर्ण स्पर्धा घर बसल्या दाखवण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं जातंय। या चॅनलला सबस्क्राइब करायला, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषक गेली 25 वर्ष ही स्पर्धा आपण पाहतायत आणि आजचा या स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस। आजच्या दिवसामध्ये या विजयाचा झेंडा या मैदानावरती कोणाचा असणार हे स्पष्ट होणार आहे मित्रांनो। ओहो, शॉर्ट चेंडू यावेळेस हाताळण्यात आला, पुल करण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क नाही। किरण पागी यावेळेस मात्र किरण गवते यावेळेस संघर्ष करतोय। रणजित चांगली गोलंदाजी केली आहे मित्र म्हणेन, आतापर्यंत 7 धावा खर्च केले गेल्यात। ओहो, या चेंडूवरती एक सिंगल येईल आणि या सिंगलने षटक क्रमांक 4 समाप्त होतोय। 4 षटकांची हाफ स्पेल या ठिकाणी फिनिश होतोय आणि या 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस आपण पाहतोय 38 धावा। विजयासाठी 24 चेंडू 39 धाब्यांची गरज। चांगली गोलंदाजी, सफल गोलंदाजी सारमल संघाकडनं केली गेली। अगदी धामणी संघ, शिवन्या स्पोर्ट्स धामणी संघाचं जर विश्लेषण करायचं झालं, चांगली फलंदाजी आहे या संघाकडे, परंतु ज्या प्रकारे गोलंदाजी केली गेली, अतिशय जबरदस्त गोलंदाजी, जकडून बांधून ठेवलं गेलं। गणेश धावड बराच काल या विकेटवरती होता, परंतु तो देखील कामगिरी करू शकला नाही आणि हा प्रेशर पूर्णपणे अजय गवते बाद झाल्यानंतर संपूर्ण टीमवरती, संपूर्ण बॅटरवरती पाहायला मिळाला। या मॅच मध्ये आपण पाहतोय ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये संदीपजी किस्मतराव, त्याच्यासोबत अभिजित सावंत सर। रचना सज्ज झाली आहे, यावेळेस मात्र चेस केल्या जातील की डिफेन्स केल्या जातील, येणारे 24 चेंडू पूर्णपणे स्पष्ट करतील या सामन्यामध्ये पकड कोणाची मजबूत असणार। कारण जर बघायला गेलं 24 चेंडू 39 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय आणि या 24 चेंडूमध्ये 39 धावा चेस करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आत एंटर झालेली पाहायला मिळते। रणजित आणि विशाल, सारमाल संघाचे सलामीचे फलंदाज रणजित आणि विशाल मैदानाच्या आत एंटर झालेत। रचना सज्ज झाली आहे, पहिले षटक हाताळण्यासाठी यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती विलास पागी यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय। षटक क्रमांक पहिलं स्लॉकचं षटक हाताळण्यासाठी जबाबदारी दिली गेली आहे। सांगतोय की यावेळेस मात्र कमीत कमी धावांवरती रोखावं लागेल,
कारण जर 39 धाबा जर या ठिकाणी रोखायचे असतील तर गोलंदाजी अचूक टप्प्यावरती करावी लागेल. परंतु स्ट्राईक एंड वरती पाहतोय रणजित, या फलंदाजाला पहिला चेंडू यावेळेस मात्र रिलीज केला जाईल. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले गेम ऑन. ओहो, यावेळेस आडव्या बॅटने लुक केलाय. जबरदस्त टायमिंग, फटका ला जवाब. KDK कडक षटकार. ओहो, सुरुवातीपासूनच पूर्णपणे यावेळेस मात्र पूर्णपणे हबी होऊन खेळण्याची कामगिरी करण्याचा निर्धार पाहायला मिळतोय. रणजितच्या बॅट बंद अगदी पहिल्या चेंडूवरती हा आकार केला जातोय. 6 धाब्यांसाठी षटकार. सुरुवात लाजवाब झाली आहे. पहिल्या चेंडूवरती विलासला मात्र पूर्णपणे बॅकफूट वरती ढकलण्याचं काम रणजितच्या माध्यमातून केलं गेलंय. हो, पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू. याच प्रकारचा चेंडू हाताळणं रणजित साठी खऱ्या अर्थाने पर्वणी आहे. त्या पर्वणीचा स्वीकार केला जातोय. बॅक टू बॅक षटकारानंतर आलेला हा चौकार देखील पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात. 2 चेंडू आणि 10 धाबा. क्या बात आहे. रणजित पूर्णपणे हवी होऊन कामगिरी करतोय. यावेळेस मात्र हे चुकीचे चेंडू मात्र कमी प्रमाणात हाताळावे लागतील, अन्यथा परिणाम मात्र हाच होणार. ओहो, यावेळेस किती अटेन, थर्ड अटेन, फोर्थ अटेनला चेंडू मात्र जमिनीवरती आदळतोय. चेंडू सुटला गेलाय, झेल सुटलाय की मॅच सुटली आहे येणारे चेंडू सांगून जातील. रणजितच्या बॅटमधनं एक षटकार एक चौकार. हा चेंडू मात्र ऑफस्टिकच्या बाहेर ठेवला गेला जाणीवपूर्वक. 38 मध्ये झेलची संधी झाली होती, संधी मात्र गमावली गेली आहे. ज्या वेळेस संध्या दिल्या जातात त्या संधीचं सोनं करा मित्रांनो. मी वारंवार टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ज्या वेळेस संधी प्राप्त होते त्या वेळेस मात्र सांगत असतो की ज्या वेळेस सोपे झेल येतात मित्रांनो, त्या सोप्या झेलला देखील एफर्ट मात्र 100% द्या, तरच तो झेल होऊ शकतो. ओहो, यावेळेस देखील लाजवाब फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला, डीपच्या दिशेला यावेळेस चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू निघून गेलाय सीमा रेषेपार. आलाय चौकार चौकार चौकार. या चौकारांना धावपलक 15 या अंकावरती. अगदी जबरदस्त स्थितीमध्ये पोहोचलाय संघ. 39 धावांचा टार्गेट सेट मोडीत काढण्यासाठी यावेळेस मात्र अगदी लाजवाब अफलातून सुरुवात झाली आहे. रणजितनं सुरुवात करून दिली, त्यानंतर स्ट्राईक एंड वरती आलेला विशाल देखील सांगतोय की भाई हम भी किसी से कम नहीं. नक्कीच हा झेल जर टिपला गेला असता 30 मध्ये रणजितचा तर थोडासा प्रेशर कुठेतरी बघायला मिळाला असता. ज्या प्रकारे अगदी अजय गवते बाद झाला त्यानंतर पूर्णपणे प्रेशरची कामगिरी पाहायला मिळाली धामणी संघाकडनं, त्याच प्रकारचं काहीतरी घडलं असतं. परंतु होऊन गेलेल्या भूतकाळामध्ये आता मात्र काही फायदा नाही आहे. आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा तीच दिशा, तोच फटका, तीच नजाकत, तीच ताकद, तोच क्लास पाहायला मिळतो या फटक्यावरती. पुन्हा एकदा बॅक टू बॅकचा चौकार येताना विशालच्या बॅट मधनं हा. काय सुरुवात, लाजवाब. महत्वाच्या मोक्याच्या क्षणाला यावेळेस मात्र चौके पाहायला मिळत आहेत. ओहो, बॅक टू बॅकचे 2 चौकार आल्यानंतर यावेळेस मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 19 धावा तब्बल खर्च केल्या गेल्यात विलास पागीच्या माध्यमातून. महागडं षटक. अगदी सुरुवातीचे 2 चेंडू मात्र रणजित आबी झाला होता. एक षटकार चौकार ठोकला गेला, त्यानंतर सिंगल घेतली गेली. सेकंड वरती विशाल आला, विशालनं बॅक टू बॅक 2 चौकार ठोकले आणि शेवटच्या चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळाला. परंतु तब्बल खर्च झालाय 19 धावा पहिल्या षटकामध्ये. पाठलाग केला जातो 39 धाब्यांचा. आणि यावेळेस मात्र टीम मीटिंग होणं गरजेचं, कारण समीकरण आता मात्र जवळ आलेलं पाहायला मिळतं. 18 चेंडू आणि 20 धावा.
18 चेंडूमध्ये 20 धाब्यांची गरज आहे आणि आता मात्र षटक क्रमांक 2 मार्गस्थ होतोय धामणी संघाकडनं. शिवन्या स्पोर्ट्स धामणी संघाकडनं यावेळेस मात्र येतोय गोलंदाजी ट्रॅक वरती कल्पेश पागी. हो कल्पेश पागीला मात्र कामगिरी करून दाखवावी लागेल, कारण म्हटलं जातं ना की न पद बडा न कद बडा, मुसीबत में खडा वही सबसे बडा. परंतु यावेळेस खऱ्या अर्थानं धामणी संघावरती मुसीबत आली आहे, कारण मित्रांनो जर बघायला गेलं तर 18 चेंडू आणि 20 धाब्यांची गरज आणि या 18 चेंडूमध्ये 20 धावा जर डिफेन्सिव्ह कामगिरी करायची असेल तर मात्र अगदी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. फलंदाजीचे मनसुबे ओळखून त्याच्या विरोधात मात्र गोलंदाजी करावी लागेल. अगदी पहिल्या दिवसापासून गुणी प्रेक्षकांसाठी परवानग्या दिल्या गेल्यात. आजच्या दिवसामध्ये मेगा फायनल मध्ये देखील आमच्या गुणी प्रेक्षकांना परवानगी येणार. अगदी काल आपण पाहिलं की मान्यवरांच्या माध्यमातून हैवा जेलसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलं होतं. हो यावेळेस आडव्या बॅटने लॉब केलाय फटका, हाताला स्पर्श करून चेंडू अगदी बाउंड्री लाईन क्लिअर केली आहे फटक्यानं. 6 धाब्यांसाठी षटकार. जब तक जीतेंगे नहीं भाई छोडेंगे नहीं असा काहीतरी आगाज पाहायला मिळतो या दोन्ही फलंदाजांचा, कारण रणजित आणि विशाल पूर्णपणे हवी पहिल्या चेंडूपासून आक्रमक फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. हो लोअर फुलटा चेंडू होता, ऑफसाईडला यावेळेला चेंडू पाहायला मिळाला. लोअर फुल टॉस कट केला, एक सिंगल घेतली गेली आहे. या सिंगलने धावफलक 26 या आकड्यावरती 2-6 विदाउट लॉस. काय कामगिरी झाली आहे. सारमाल टीम ला जवाब अफलातून. रणजित मात्र सांगतोय की आता मात्र पूर्णपणे मॅच हातामध्ये आहे, आता मात्र घाई करून चालणार नाहीये. सिंगल डबलने देखील मॅच विन होऊ शकते, परंतु ही मॅच आहे, हा क्रिकेट आहे मित्रांनो. अनिश्चिततेचा खेळ, जगभरामध्ये पसंदीदा खेळ का ओळखला जातो याचं उत्तम उदाहरण म्हणजे अनिश्चिततेचा खेळ. हो यावेळेस लिडिंग एज बिग अपील पाहायला मिळते, परंतु यावेळेस पंचांनी सांगितले फलंदाज हा सेफ आहे. अगदी पंचांचं कौतुक करावं तितकं थोडं. चारही पंच या संपूर्ण स्पर्धेमध्ये अगदी अचूक कामगिरी करताना संदेशजी किस्मतराव सर, अभि सावंत सर, हेमंतजी तावडे सर, निलेशजी महाजन सर, अगदी चोख कामगिरी. प्रत्येक चेंडूवरती अचूक निर्णय दिला जातोय. शॉर्ट अँड पुल यावेळेस करण्याचा प्रयत्न, बिग फील पाहायला मिळते पुन्हा एकदा, परंतु यावेळेस वेग तेज तर्रार. अगदी चेंडू हाताळण्यात आलाय, वेगावरती स्वार होऊन यावेळेस चेंडू अफलातून हाताळला गेलाय. टायमिंग होतं परंतु यावेळेस टायमिंग करू दिलं नाही गोलंदाजानं. लाजवाब चेंडू हाताळला गेलाय. वेतल स्वामी टीम या ठिकाणी दाखल होतीये, त्यांचं देखील या धर्मवीर चषकामध्ये सहर्षमय स्वागत असेल. हो यावेळेस उडवलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी कलेक्ट करून थ्रो करेल, दरम्यान एक सिंगल डबल मध्ये कन्वर्ट झाली आहे. या दुहेरी धावाने धावफलक पोहोचलंय 28 या आकड्यावरती. 28 रन, लॉस ऑफ विदाउट विकेट यावेळेस कामगिरी पाहायला मिळते. चला तानसा संघाचा कर्णधार आपण या ठिकाणी यायचंय. टीम तानसा संघ कर्णधारांनी संपर्क साधायचा या ठिकाणी. हो यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू होता, शपलून पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, कट केला, एक सिंगल घेतली गेली. अजय पागी ला जवाब, क्षेत्ररक्षण चांगली चेंडू फेकी. आणि ज्या वेळेस अजय पागीला आम्ही क्षेत्ररक्षणासाठी पाहिलंय अजय गवतेला, त्या वेळेस अजय गवतेनं 100% एफर्ट दिलाय सर. अगदी कामगिरी त्यानं अफलातून केली आहे. अजय गवते हे मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटमध्ये मित्रांनो. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालं आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलक 30 धावा, 3-0, लॉस ऑफ 0.
समीकरण आले 12 चेंडू 9 धावा आणि जसजसा टायमिंग होत जाणार आहे तसतसे मात्र या ग्राउंडवरती या चषकामध्ये आमच्या दर्दी प्रेक्षकांची गर्दी आणि मुख्य व्यासपीठावरती मान्यवरांची गर्दी पाहायला मिळेल, कारण या स्पर्धेचा अंतिम शेवटचा दिवस आहे मित्रांनो. आणि धर्मवीर चषक हा कोणाला आवडत नाही. अगदी या चषकामध्ये खेळण्यासाठी आतुर असतात टीम मित्रांनो. म्हणून या धर्मवीर चषकाला शहापूरचा वर्ल्ड कप म्हणून ओळखलं जातं. मी पुनश्च एकदा विजयजीभाई भगत यांचं मनापासून आभार मानेल की कालच्या दिवसापासून या ठिकाणी संधी दिली आपण आम्हाला या ठिकाणी समालोचन करण्यासाठी. मनापासून आभार असतील. तर पुनश्च एकदा या धर्मवीर चषकामध्ये आलेल्या सर्व गुणी प्रेक्षकांचे आणि मान्यवरांचे सहर्षमय स्वागत. आपण पाहतायत हा सामना मात्र येऊन ठेपलाय. आदिवासी गटातील हा सामना, मागील सामना आपण पाहिलात की टीम बामणे संघाने कामगिरी केली, चांगली डोमिनेट कामगिरी पाहायला मिळाली. सामना पूर्णपणे खिशात घातला गेला. या मॅच मध्ये मात्र आतापर्यंत पूर्णपणे पकड पाहायला मिळते, कारण सामना आलाय 12 चेंडू आणि 9 धावांचा आणि यावेळेस सारमाल टीम पूर्णपणे आगेकूच करताना पाहायला मिळते. रग हौसला ओ मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर खुद समंदर आएगा, टक्कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तुम्हें मंजिल भी मिलेगी और जब मिलेगी तो मिलने का मजा भी आएगा. 12 चेंडू 9 धावांची गरज असताना गोलंदाजी ट्रॅक वरती निलेश पागी. ओहो, यावेळेस मात्र ऑफसाईडच्या बाहेरचा चेंडू शरीर यष्टीपासून दूर ठेवला गेला. निलेश पागीच्या माध्यमातून अगदी सोच समझ के अच्छी लेंथ और लाइन पे गेंदबाजी हो रही है. जानतायत की आता मात्र समीकरण थोडंसं कठीण झालेलं आहे. यावेळेस चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि रणजीतसाठी चांगला चेंडू. ओहो, यावेळेस चांगला चेंडू, सफल चेंडू. प्रत्येक चेंडूवरती मात्र व्हेरिएशन पाहायला मिळतं. या आधीचा चेंडू आपण पाहिलात ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू होता. यावेळेस मात्र अगदी मिडल स्टंपला चेंडू ठेवण्यात आला. रणजितला मात्र यावेळेस थांबून ठेवलं गेलंय. 10 चेंडू 9 धावा. प्रत्येक चेंडूवरती मात्र ट्विस्ट पाहायला मिळतोय. 10 मध्ये 9 ची गरज असताना निलेश पागी यावेळेस मात्र चेंडू हाताळत असताना थांबलाय, परंतु थांबणार नाही, कारण मॅच महत्वाची आहे. यावेळेस महत्वाची गोलंदाजी ठरेल की फलंदाजी. सामना डिफेन्स केल्या जातील की चेस केल्या जातील, येणारे चेंडू सांगून जातील. हो 1-2. आपण मात्र वारंवार असं मात्र करू शकत नाही. थोडंसं रनअप मध्ये व्यत्यय आला निलेश पागीला, परंतु 2 चेंडू काय लाजवाब हाताळले गेलेत अफलातून. 10 चेंडू 9 धावांची गरज. हो, आता मात्र तुम्ही हे करू शकत नाही, कारण मित्रांनो 1 वेल 2 वेल 3 वेल निलेश पागी नक्की चाललंय काय. निलेश पागी या टेनिस क्रिकेटमध्ये वारंवार समालोचनासाठी संधी ज्या वेळेस झाली. निलेश पागीची गोलंदाजी करत असताना समालोचन अनेकदा केलंय, परंतु अशा प्रकारची कामगिरी त्याच्याकडनं अजूनपर्यंत झालेली नव्हती. होतं कधीतरी असं होत असतं मित्रांनो. ओहो, यावेळेस अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळालाय. पंचांचा इशारा येतोय, इट्स अ व्हाईट बॉल. अगदी रणजितच्या डोक्यावरनं जाणारा हा चेंडू. रनअप मध्ये कुठेतरी व्यत्यय येताना पाहायला मिळतोय आणि त्याचा थोडासा प्रेशर पाहायला मिळतोय निलेश पागीवरती, परंतु निलेश पागीला कामगिरी करून दाखवावी लागेल. चांगली गोलंदाजी आहे त्याच्याकडे. अगदी निलेश पागी जर चांगली गोलंदाजी झाली तर पूर्णपणे जखडून ठेवू शकतो रणजितला. अशा प्रकारची गोलंदाजी आहे. अगदी आपण पाहतोय सलामीची जोडी अजूनही सारमाल टीमची विकेटवरती आणि गोलंदाजी निलेश पागी. ओहो, निलेश पागी संघर्ष करतोय. संघर्ष करावा लागेल, कारण संघर्षाच्या नंतर मात्र होत असतो तो विजय मित्रांनो. ओहो, यावेळेस बिग अपील देखील पाहायला मिळते आणि पंच सांगतायत
लेग बाईचा इशारा येतोय, एक सिंगल कंप्लीट झाली आहे. यावेळेस मात्र डाऊन द ऑब्स्टिक यावेळेस चेंडू पाहायला मिळाला. बिग अपील होती, अपील फेटाळली गेली, एक सिंगल घेतली गेली लेग बाईच्या स्वरूपात. एक सिंगल आली आहे, एक धाव येणं महत्वाचं बनलंय. बघा मित्रांनो, हा क्रिकेट आहे. अगदी 39 धावांचा टार्गेट मोडीत काढण्यासाठी षटकार आणि चौकारांची आतषबाजी होत होती आणि आता मात्र एका धाब्यासाठी संघर्ष पाहायला मिळतोय. हा संघर्ष जीवनामध्ये असू द्यात, क्रिकेटमध्ये असू द्यात, वारंवार पाहायला मिळाला आहे. आता मात्र एक धाब्यासाठी संघर्ष. सेकंडवरती आता मात्र विशाल आलाय. नऊ चेंडू 7 धाब्यांची गरज आहे. हो 9 चेंडू मध्ये 7 धाब्यांची गरज असताना यावेळेस चेंडू घोषित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला एक सिंगल धाब्यासाठी. निलेश पागी, उर्वरित चेंडू चांगल्या रीतीने हाताळावे लागतील. अगदी मी तर म्हणे 6 मध्ये 6 ची गरज जर राहिली तर चांगली कामगिरी होऊ शकते. उर्वरित 2 चेंडू महत्वाचे हाताळावे लागतील निलेश पागीला. पुन्हा एकदा रणजित स्ट्राइक एंड वरती संघर्ष करतोय. रणजित खऱ्या अर्थानं हो यावेळेस क्लिक केलाय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू रोखला जाईल, थ्रो केला जाईल. दरम्यान यावेळेस घेतल्या गेल्या 2 धाबा. महत्वाचा संघर्षामधल्या या 2 धाबा आल्या आहेत. खऱ्या अर्थानं सारमाल संघासाठी या महत्वाच्या 2 धाबा असतील. या 2 धाबा जोडल्यानंतर धावफलक 35 अंकावरती. आता मात्र विजयासाठी केवळ 4 धाब्यांची गरज. 7 चेंडू 4 धाबा. गणेश धापट यावेळेस मात्र थोडंसं मार्गदर्शन करत असताना आपण पाहिलं गोलंदाजाला आणि गोलंदाज निलेश पागी. हा चेंडू येईल का निर्धाव, या चेंडूवरती विकेट येईल का, काय घडेल की या चेंडूवरती मॅच फिनिश होईल. सात चेंडू 4 धाब्यांची गरज असताना हा चेंडू निर्धाव येईल का. ओहो यावेळेस सिंगल आली आहे. म्हणजेच आता मात्र 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये विजयासाठी 3 धाब्यांची गरज. 6 चेंडू 3 धाबा. क्या बात आहे. लाजवाब गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी झाली या षटकामध्ये. खर्च झाल्या तब्बल 6 धाबा. 6 चेंडू मध्ये 6 धाबा खर्च केल्या निलेश पागीनं आणि आता मात्र समीकरण 6 चेंडू 3 धाबा. अगर यहां से बात किया जाए तो 6 गेंदे और 6 गेंदों में जीत के लिए 3 रन की जरूरत. क्या बना पाएंगे यहां से 6 गेंदों में 3 रन, देखना बहुत जरूरी. यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय संतोष. संतोष खऱ्या अर्थानं संपूर्ण टीमला संतोष देईल का. 6 चेंडू 3 धाब्यांची गरज. हो 6 मध्ये 3 ची गरज असताना यावेळेस मात्र लेग बिफोर ची विकेट येते. रणजीत बैक टू द पवेलियन. बड़ी मछली जाल में फंस गई है. रख हौसला, रख हौसला, रख हौसला. कारण 5 चेंडू आणि 3 धावा. क्या बात है. लाजवाब यावेळी चेंडू हाताळण्यात आला. अगदी मिडल ऑफ द स्टंप चेंडू पाहायला मिळाला. अगदी अपील झाल्यानंतर क्विक ऍक्शन मध्ये पंच देखील पाहायला मिळाले. अभिसा पंचर, पंचांची उंगली आकाशाकडे म्हणजेच फलंदाज बाद. OUT. यावेळेस बॅटिंग वरती आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानाच्या आत धनेश पोकला पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये विजयासाठी 3 धाबा. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे संतोषला.
खूप सारा बदलाव यावेळेस पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षणामध्ये. पाच चेंडू 3 धावा. हो 5 मध्ये 3ची गरज असताना काय जबरदस्त क्लिक पाहायला मिळाला आहे. एक सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील कंप्लीट. ओहो चांगला फटका पाहायला मिळाला. अगदी गॅप मध्ये प्रॉपर फटका होता. या चेंडूवरती 2 धावा घेतल्या गेल्या. स्कोर इक्वल होतोय. कंपल्सरी चेसिंग सामने खेळवले जात आहेत. या अनुषंगाने तुम्हाला मात्र 4 चेंडूमध्ये 1 धाव कंप्लीट करावीच लागेल. चार चेंडू 1 धावेची गरज. हो यावेळेस देखील फटका चांगला आहे. देऊन जाईल एक विजयाची धाव. क्या बात आहे. चांगली कामगिरी लाजवाब. आणि या मॅच मध्ये सरमल टीम आगेकूच करताना पाहायला मिळेल तर टफ लक हडलक टीम थांबणी. चला तानसा टीमचे कर्णधार आणि धामणी टीमचे कर्णधार तिसऱ्या आणि चौथ्या बक्षिसासाठी आपण टॉस करणार आहोत.